मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी अध्याशी अधिकाऱ्यांनी 24 तारखेला समिती सदस्यांची बैठक बोलवलेली आहे. सदर बैठकीमध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीचा विषय त्या दिवशी समोर ठेवला जाणार आहे. आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मला वाटतं 5 फेब्रुवारीचे आदेश आहेत. त्या आदेशाप्रमाणे 14 दिवसामध्ये म्हणजे 2 आठवड्यामध्ये ही प्रक्रिया पार पाडायची आहे. जिल्हा उपनिबंधक ठाणे यांनी या संदर्भामध्ये अध्याशी अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. आणि 24 तारखेच्या या बैठकीमध्ये सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये सध्या बाजार समितीमध्ये जवळपास 16 नियमित सदस्य आहेत आणि परत 5 शासन नामनिर्देशित सदस्य आहेत. शासन नामनिर्देशित सदस्यांना सुद्धा यामध्ये मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे सदर दिवशी एकूण 21 सदस्य मतदानामध्ये सहभाग घेतील आणि निवडणूक प्रक्रिया पार पडेल.